श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही अगदी हताश झालेले आहात का? तुम्ही अगदी खचून गेलेले आहात का? अगदी तुम्ही प्रयत्न करताय, कष्ट करताय, पण तुमच्या हाताला यश येत नाही. तुमच्या हातात पैसा टिकत नाही. पैसा येतोय तसाच तो अनेक मार्गाने निघूनही जातोय. आत्ता एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होईल असं वाटत असताना अचानकच सगळी परिस्थिती पालटून जाते. असं तुमच्या बाबतीत होतंय का? जर होत असेल तर याचा असा अर्थ आहे की तुम्हाला गुरुची तुमच्यावर कृपा नाही. आता गुरुची कृपा जर आपल्यावर व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या हातून गुरूंची सेवा होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आता गुरु म्हणजे कोण? तर गुरु म्हणजेच परमेश्वर. कारण परमेश्वरा इतका दुसरा कुठलाही मोठा गुरु असू शकत नाही. गुरु म्हणजेच गुरुदेव दत्त. आता दत्त महाराजांची जर सेवा आपण केली, आपल्याला जी काही सेवा करणं शक्य होणार आहे ती जर सेवा आपण केली तर निश्चितच आपल्या प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडीअडचणीतून मार्ग निघतो. पण जी काही आपण सेवा करणार आहोत ती करण्याची मात्र आपण मनापासून ती सेवा आपण केली पाहिजे. अनेकदा होतं काय, आपण की आत्ता करीन नंतर करीन असं करतच नाही. आपल्याला असं वाटतं की आधी आपली परिस्थिती पालटू दे, मग नंतर आपण परमेश्वराची सेवा करू. पण असं होत नाही. अनेकदा होतं काय की आपल्याला अनेक वेळा करण्याची इच्छा असते, पण काही ना काही अडचणी येत असतात. आता लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे. जर तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील, स्वामींची सेवा करायची असतील, स्वामींचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल, तर स्वामींची सेवा अशी तुम्ही कुठलीही सेवा करू शकता. त्यातलीच एक महत्त्वाची सेवा, अगदी अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे तारक मंत्र. आता तारक मंत्राची सेवा कशी करायची? तर आपला जो देव्हारा आहे तिथं समोर जाऊन संध्याकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी जेव्हा आपल्याला शक्य असेल त्यावेळी जाऊन तिथं बसायचं. हातपाय स्वच्छ धुवून आपण देवासमोर जाऊन बसायचं. नंतर आपण देवाची पूजा करून निरांजन वगैरे लावून देवाला हात जोडून संकल्प करायचा व जितके दिवस आपण तारक मंत्राचं सेवा करणार आहोत तसा संकल्प करायचा आणि त्यानुसार सेवेला सुरुवात करायची. आता सेवा कशी करायची? तर आपल्याला एक पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे. तो समोर ठेवायचा आहे आणि त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र हा 11 वेळा म्हणायचा. असं आपल्याला रोजच करायचं आहे. आणि नंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या पेल्यामधलं जे पाणी आहे ते आपल्या घरातल्या प्रत्येकाने थोडं थोडं प्यायचं आहे आणि राहिलेलं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त अशी तारक मंत्राची सेवा केली तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामींच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील. पण ही सेवा करत असताना तुमचा स्वामीवर विश्वास असायला हवा व सेवा करत असताना मध्ये खंड पडता कामा नये. ही सेवा तुम्ही कधीपासूनही सुरू करू शकता. असेल तर 21 दिवस, सव्वा महिना किंवा अगदी 6 महिन्यापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा तुम्ही करायला सुरुवात केली तर लगेचच तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मनातल्या इच्छा हळूहळू पूर्ण व्हायला लागल्या आहेत. पण तरीसुद्धा जितका संकल्प केला आहे तितकी सेवा पूर्ण करायची आहे. तर अत्यंत साध्या पद्धतीनं ही तारक मंत्राची सेवा सुद्धा तुम्ही करू शकता. ही अत्यंत साधी आणि सोपी सेवा सुद्धा तुमच्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यात तुम्हाला नक्कीच मदत करेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.